मी कोणाच्या आयुष्यात सोनपरी आहे का? तुमच्या आयुष्यात आहे की? आणि मला खूप आनंद होतो या गोष्टीचा की तुमच्या जनरेशनच्या साधारण आत्ता जे 25 ते 35 मध्ये आहेत त्यांच्या अनेकांच्या आयुष्यात मी अजून सोनपरी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सोनपरीमुळे मला अनेक आई वडिलांचा दुवा मिळालेला आहे, आशीर्वाद मिळालेले आहेत, कारण सोनपरी बघत बघत माझं मूल नीट जेवलं. रमाते मेकअप उतरवल्यावर यापर्यंतचा सर्व प्रवास आज मृणाल कुलकर्णी यांनी महाराष्ट्र टाइम व निळकंठ प्रकाशनच्या कार्यक्रमात सर्वांसमोर प्रस्तुत केला. पुस्तक महोत्सव, निळकंठ प्रकाशन आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज सलग 18वा लेखक वाचक संवाद आपण आज सादर करत आहोत. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी आणि डॉक्टर मेधा खाजगीवाले सुप्रसिद्ध लेखिका या उपस्थित आहेत. मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. निळकंठ प्रकाशनच्या वतीनं मुकुल मारणे आणि श्रीत राजेश पांडे यांच्या वतीनं मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. खरं म्हणजे या दोघींचाही तसा परिचय करून देण्याची गरज नाही. गेले 17 मुलाखती मी घेतल्या, परंतु 17 मुलाखतींच्या अगोदर मला कधीही कोणीही फोन करून असा सावधानतेचा इशारा दिलेला नव्हता. आज या दोघींची मुलाखत घेण्यापूर्वी मला खूप फोन आले आणि त्यांनी मला असं सांगितलं की थोडी तुम्ही जरा स्वतः काळजी घ्या, अभ्यास पण करा. तर मी म्हटलं मी 17 मुलाखतींचाही अभ्यास केलेला आहे. तर त्या जेवढे मला फोन आले त्या सर्वांनी मला काय सांगितलं माहिती, एकच वाक्य सांगितलं, आज तुमचा सामना 2 अत्यंत बुद्धिमान आणि अशा हुशार व्यक्तींशी होणार आहे, तर तुम्ही जरा सावरून बसलेलं बरं. म्हणून मी आता जरी मी मध्ये बसणार असलो तरी ती काळजी मला घ्यायची आहे. खरं म्हणजे यांना कोण ओळखत नाही असं म्हटलं तरी चालू शकेल, परंतु त्यांचा जो अगदी थोडक्यात परिचय आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. अगोदर मृणाल कुलकर्णींचा परिचय वाचून दाखवतो. गेली अनेक वर्ष सातत्यानं दूरदर्शन मालिका आणि चित्रपट सृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आणि दिग्दर्शिका, संवेदनशील, अभिनय निपुण, बुद्धिमान आणि देखणी अभिनेत्री, ख्यातनाम साहित्यिक गोनी दांडेकर यांच्या साहित्यिक कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मराठी साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. त्या द्विपदवीधर आहेत. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच स्वामी या रणजित देसाई लिखित प्रख्यात कादंबरीवरील मालिकेमध्ये त्यांनी मध्यवर्ती भूमिका केली आणि प्रेक्षकांच्या मनावरती त्यांनी अधिराज्य गाजवले. त्यानंतर त्यांचा या क्षेत्रातील यशाचा आलेख चढताच राहिला आहे. मराठी आणि हिंदी मालिका, चित्रपटांमध्ये विविध नामवंत दिग्दर्शकांसमवेत अनेक रंगी आणि विविध पैलू असलेल्या व्यक्तिरेखांचे सादरीकरण त्यांनी केले. ऐतिहासिक व्यक्तींना अभिनयातून जिवंत करण्याचे त्यांचे नैपुण्य समीक्षकांनी सुद्धा एकमुखानं नावाजलेले आहे. अभिनेत्री म्हणून कला क्षेत्रातील दीर्घ अनुभवानंतर ते आता दिग्दर्शन सुद्धा करीत आहेत. अभिनय आणि दिग्दर्शनासाठी त्यांना 100 पेक्षा जास्त पुरस्कारांनी गौरवले गेले. चिंतनशील लेखन करणारी अभिनेत्री म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. अनेक वृत्तपत्रे, मासिकांमधून त्यांनी मनाला भिडणारं लेखन केलेलं आहे. स्त्री जीवनावरती भाष्य करणाऱ्या त्यांच्या मेकअप उतरवल्यावर या लेख संग्रहाची आता 11वी आवृत्ती प्रसिद्ध होत आहे. या सर्व कला आविष्कारांबरोबरच सामाजिक ऋण फेडण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. आपलं घर या निराधार व वृद्ध सेवेचे कार्य करणाऱ्या संस्थेच्या त्या मानद संचालक आहेत. आपण मृणाल कुलकर्णींपासून सुरुवात करूया. तुमचं जे पुस्तक आहे मेकअप उतरवल्यानंतर, त्याच्यामध्ये त्यांनी जे लिहिलंय तिथून आपण सुरुवात करूया. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय, प्रत्येक बाई भले ती कितीही संसारात मुरलेली असू देत, तिच्या मनात एक चोरकप्पा दडलेला असतो. त्या चोरकप्प्यात असतात तिनं आयुष्यभर जपलेले हळूवार क्षण, तिला ओढ लावणाऱ्या तिच्या ओठांवर नकळत हसू आणणाऱ्या गोड आठवणी, आणि त्याचबरोबर तिच्याकडे आणखी एक चोरकप्पा असतो. पुढे त्यांनी लिहिलंय, आज आपल्याला जे त्यांचा अंतरंग उलगडून आपण जे ऐकणार आहोत सगळं, तर तुमच्या शालेय जीवनातल्या आठवणी, महाविद्यालयीन जीवनातल्या आठवणी, आणि तुमच्याच भाषेमध्ये सांगायचं तर त्या चोरकप्प्यामध्ये काही असे हळवे क्षण असतात की ज्याच्यातून वाचकांना प्रेरणा मिळू शकते. ते जरा आम्ही ऐकायला तुमच्याकडून उत्सुक आहोत. अरे बापरे, हा प्रश्न सर मला कधीच कोणी विचारला नव्हता. हा प्रश्न रद्द आता. आज सर्वप्रथम मी या मंचावर उपस्थित राहू शकले याचा मला खूप मनापासून आनंद होतो.
पुणे पुस्तक महोत्सव, नीळकंठ प्रकाशन आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम मुकुल तुम्ही घेता त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा. कारण आपण नुसतंच मराठी म्हणतो, वाचन म्हणतो, पण त्यासाठी आवश्यक असलेली जागृतीची जी चळवळ आहे त्या चळवळीसाठी असे कार्यक्रम खूप आवश्यक असतात. त्यामुळे अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणं, त्यात सहभागी होणं ही आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी असं मला वाटतं आणि ती पार पाडण्याची आज संधी मिळते आहे याचा मनपूर्वक आनंद व्यक्त करते. दुसरा आनंद तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी अतिशय एका गोष्टीची गंमत वाटते आणि आनंद वाटतोय की शालेय जीवनाचा उल्लेख केला तुम्ही. मी आणि मेधा एका शाळेत होतो, हुजूरबागे, आणि माझं पहिलं नाटक शाळेतलं रेड रायडिंग हुड यामध्ये मेधा सिनियर आहे थोडीशी मला, त्याच्यामध्ये मेधा रेड रायडिंग हुड होती आणि मी रॅबिट झाले होते. त्यामुळे आज अनेक वर्षांनी त्यानंतर आजच मला वाटतं आपण मंचावर एकत्र आलो आहोत, त्यामुळे त्याचाही आनंद व्यक्त करते. स्त्रियांच्या खरोखरच भावजीवनामध्ये असे अनेक विषय असतात, असे अनेक कप्पे असतात की ज्याच्यामध्ये काही विषय बोलले जातात, काही कधीच व्यक्त केले जात नाही. काहींची चर्चा होते, काहींवर उहापोह होतो, काही प्रश्न गंभीर समस्या बनवून येतात, तर काही आनंद देतात. तर या सगळ्याची नोंद स्वतः स्त्रीला सुद्धा कधी कधी ठेवता येईल का नाही याची मला शंका वाटते. पण या सगळ्या गोष्टींनी स्त्री बनलेली असते. पुरुषाचं मला माहित नाही, सांगणार आहे. मला वाटतं पुरुषांचा चोर कप्पा एखादा लॉकर सारखा असतो की एकच असतो आणि त्याच्यात असेल कदाचित सामान पडलेलं, पण स्त्रियांचे मात्र खरोखरच अनेक चोर कप्पे असतात. आणि त्यामुळे खरं तर मेधानी एक पुस्तक लिहिलंय आणि मी पण 2च पुस्तकं लिहिली. त्यामुळे आम्ही या मंचावर काय करतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तो स्वाभाविक आहे. पण स्त्रियांचं विश्व उलगडून दाखवणाऱ्या लेखिकांचं मला त्यामुळे फार महत्त्व वाटतं. कारण या कप्प्यांमधनं जादूच्या पोतडीसारख्या अनेक गोष्टी सतत बाहेर येत असतात. माझ्या सुदैवाने मला केवळ लेखन नाही तर दिग्दर्शनासाठी लेखन आणि अभिनय या सगळ्यांमुळे अनेक स्त्रियांच्या आयुष्यातल्या कंगोऱ्यांना स्पर्श करण्याची संधी मिळालेली आहे, मिळते आहे. एक छोटंसं उदाहरण सांगायचं तर मी नुकताच सहेला रे नावाचा चित्रपट लिहिला आणि दिग्दर्शित केला. आणि त्या चित्रपटामध्ये तो लिहित असताना मला असं कायम जाणवलं की स्त्रीला ना तिच्या जबाबदाऱ्या असतात लहानपणापासून. आता करिअर असते, घरच्या जबाबदाऱ्या, मुलांच्या जबाबदाऱ्या, संसार, सणवार, हे सगळं ती करत असते तिच्या परीने. पण तरी सुद्धा तिच्या मनात कुठेतरी एक अशी एक कृष्ण सखा सारखी एक कॉन्सेप्ट असते की असं कोणीतरी असावं. कदाचित तो पुरुष असेल, कदाचित ती स्त्री असेल, पण तिच्याशी मनातलं सगळं ती बोलू शकेल किंवा ती व्यक्तीच तिचं मन जाणून घेऊ शकेल आणि बोलण्याची गरजच पडणार नाही. या विषयावर मी तो चित्रपट लिहिला आणि त्याला इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाला. देश विदेशातून लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, त्याचं कौतुक केलं आणि तेव्हा मला जाणवलं की स्त्रीच्या मनाच्या कप्प्याची खरंच ताकद आहे. तरी माझा मूळ प्रश्न तसाच राहिला तुमच्या शालेय जीवनाविषयी. शालेय जीवनात कप्पे वगैरे काही नव्हते. नाही कप्पे नकोच आता आपल्याला. पण शालेय जीवनात हुजूरबागेमध्ये एक पुण्याची अत्यंत गाजलेली शाळा आणि तिथे पैलू पाडण्याचं काम नक्कीच झालं. संस्कार झाले. ज्या घरात मी जन्मले वाढले त्या घराच्या बरोबरीने जर कोणी संस्कार दिले असतील तर ते शाळेने दिले, माझ्या आजोबांनी दिले, कारण गड किल्ले त्यांच्याबरोबरच फिरले. आणि इतिहास आणि साहित्य याची अत्यंत घट्ट ओढ ही त्यांच्यामुळे निर्माण झाली आणि ती आजपर्यंत काय. शाळेवरून आठवलं, म्हणजे मी हा प्रश्न अनेकदा का विचारतो तर शाळेतल्या, तुम्ही पण शाळेबद्दल लिहिले एका पॅरेग्राफमध्ये की शाळेमध्ये जे खरे मित्रमैत्रिणी मिळतात ना ते खरे असतात. कारण तेव्हा आपल्यामध्ये स्पर्धा नसते, काही कुठल्याही प्रकारचे सुप्त हेतू नसतात, स्वार्थ नसतो. शालेय जीवनातली मैत्री मनुष्य आयुष्यभर विसरत नाही. आणि तुम्ही ज्या हुजूरबागेचा संदर्भ दिला ना, तर मी कसबा पेठेमध्ये लहानाचा मोठा झालो आणि शनिवारवाड्यावरती आम्ही सगळे अभ्यासाला जायचो. तेव्हा शनिवारवाडा मोफत होता, आता खूपच महाग केलाय.
तर मी 5वी-6वीला असताना संध्याकाळ झाली की सगळी मुलं शनिवारवाड्याच्या उजव्या बाजूला पळायची आणि मला काही कळायचं नाही की हे विशिष्ट वेळ आली की असं का होतं. तर मी भावाला एकदा विचारलं थोरल्या भावाला, हे सगळेजण तिकडे का पळत सुटतात. तो मला म्हणाला तू खूप लहान आहेस, तुला काही वर्षांनी कळेल. मग 9वीला मला कळलं की हुजूरपागा सुटली की शनिवारवाड्याच्या त्या दिशेला खूप गर्दी वाढते. माझ्या आयुष्यामध्ये हुजूरपागा मला तेव्हा पहिल्यांदा भेटली होती. तर तो महत्वाचा मुद्दा नाही, पण तुम्ही जे म्हणजे मी शालेय जीवनाविषयी अनेक लेखकांना असे का प्रश्न विचारतो, कधीतरी नकळत ते बीज आपल्या मनामध्ये पडत असतं. तुम्ही जसं म्हणालात तसं की एकतर आजोबांकडून आलेला तुमचा सगळा वारसा आणि पुन्हा आई वडील या सगळ्यातून तुमची जी जडणघडण झाली. तर हे पुस्तक वाचत असताना पहिलंच वाक्य असते की तुझ्या पहिल्या लेखामध्ये की सेटवरती मी वाचत असते असं तुम्ही तिथे रिकाम्या वेळामध्ये. असं मी श्रीराम लागूंना गोखले इन्स्टिट्यूटमध्ये शूटिंग मी जेव्हा बघायला गेलो होतो तर रेल्वेचे रूळ असे टाकले होते आणि गोखलेंच्या जीवनावरचा शॉट चालू होता आणि मी श्रीराम लागूंना पाहिलं तर लागू सर असे वाचत होते आणि लागूंचं ते पहिलं दर्शन माझ्या मनावरती आजही तो प्रभाव उमटतो. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा पहिल्यांदा असं वाचलं की मी सेटवर वाचत असते, मला ते वाचून आश्चर्य दाखवतं की त्या सगळ्या कोलाहलामध्ये त्या सगळ्यापासून परत अलिप्त व्हायचं आणि वाचत बसायचं. हे कसं जमतं? एकतर कलाकाराची मोठी जबाबदारीच असते की अलिप्त व्हायला शिकावंच. कारण तुम्ही जी व्यक्तिरेखा साकारता ती घेऊन तुम्ही घरी जाऊच शकत नाही. नाहीतर कधीतरी घरी गेलं की मी परी बनेन किंवा अवंतिका बनेन जी सततच सगळ्यांची भांडत असते, किंवा जिजाऊ ऐसे बनवून घरी जाईन. तर तसं चालत नाही ना. घरी तुम्हाला एक गृहिणी, एक स्त्री, एक आई बनवूनच जायला लागतं. त्यामुळे हे अलिप्तपण हे कलाकाराला शिकावं लागतं आणि इट्स अ पार्ट ऑफ जॉब. म्हणजे ते काही फार अवघड आहे असं मी म्हणत नाही, पण ते आम्हाला थोडं पटकन जमतं किंवा त्याची सवय होते असं म्हणूया. मी अनेक वर्ष हिंदी दूरदर्शन वरच्या मालिका केल्या. झी TV, स्टार TV, सोनी TV आणि अनेक सहारा, अनेक चॅनल्सवरच्या. आणि माझे सगळे सहकलाकार हे हिंदी म्हणजे नॉन मराठी असायचे. हे कारण नाही आहे, पण ते मला कायम चिडवायचे. त्यांनी माझं नाव ठेवलं होतं मिसेस लायब्ररी, कारण मी कायम पुस्तकं घेऊन जायचे. कारण माझा जन्मच पुस्तकांच्या घरात झाला. आजोबा एवढे सिद्धहस्त लेखक, आई वडील दोघेही प्राध्यापक. त्यामुळे घरामध्ये माझे वडील गमतीने म्हणायचे की आम्ही, माझी बहीण, मी आणि आई, आम्ही तिघी स्त्री आणि बाबा एकटे पुरुष. ते म्हणायचे या घराला असं म्हणू नाही कधी, पण जर आग लागली तर फार पटकन जळेल हे घर. का तर म्हणे या घरात फक्त पुस्तकं आणि कपडे आहेत. कारण आईला साड्यांची खूप आवड होती, आम्ही दोघी मुली, त्यामुळे कपडे आणि पुस्तकांची आवड इतकी होती सगळ्यांना. बाबांचा आत्ता उल्लेख झालाय तर बाबा मला म्हणायचे की ही शेळी आहे, कारण पुस्तकं खरेदी केली की ती रिक्षातच वाचायला सुरू करते आणि एखादं पुस्तक ती घरी जाईपर्यंत संपवलेलं असतं तिने. तर असं मला सतत वाचनाची ओढ आहे, आवड आहे आणि ती मी जोपासित केली. आणि मला असं वाटतं की पुस्तकांना आपल्याला इतकं काय काय शिकवत असतात आणि इतकं जे आपण अनुभवू शकत नाही ते पुस्तकांमधनं आपल्याला इतकं छान अनुभवायला मिळतं. आपली कल्पनाशक्ती वापरायला मिळते, वाढवायला मिळते. आणि त्यामुळे मी पुस्तकं कायम बरोबर ठेवते. तुमच्यापैकी किती लोकांनी शूटिंग अटेंड केलं आहे मला माहिती नाही, पण चित्रीकरणाच्या दरम्यान पुष्कळ वेळ मिळतो. तुमची भूमिकेची तयारी तुम्ही आधीच करत असता, त्यामुळे तिथे जाऊन काही तयारी करायची नसते, तुम्ही वाट बघायची असते की आपला शॉट कधी रेडी होतो. आणि कधी कधी ही वाट तासनताससुद्धा बघायला लागते लोकेशनवर शूट करत असाल तर. अशा वेळेला एखादं पुस्तक खूप साथ देतं आणि त्याची खूप मदत होते आणि आपण मागे पडत नाही. म्हणजे लेटेस्ट काय आता साहित्य जगतामध्ये चाललेलं आहे हे सगळं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, कारण ती सवय लागलेली आहे आणि ती लावून घेतलेली सवय. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की मी, माझा नवरा रुचिराज इकडे आलेला आहे आणि आमचा मुलगा विराजस, आम्ही तिघंही वाचन वेडे आहोत. म्हणजे गमतीने मी असं म्हणते की सुट्टीच्या एखाद्या दिवशी प्रत्येकजण आपापल्या खोलीत वाचताना दिसला तर अजिबात आमच्याकडे काही आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही. आणि आता भरीत भर म्हणून आमची सून शिवानी ही पण लिटरेचरची विद्यार्थिनी आहे. फर्ग्युसनमधून इंग्लिश लिटरेचरमध्ये तिने शिक्षण घेतलेलं आहे आणि तिलाही वाचनाची, लेखनाची खूप आवड आहे. आमच्या पुढे एक पाऊल त्यांचं दोघांचं असं आहे की आवडणारी पुस्तकं ते कायम आणायला जातात, विकत घेतात. आणि आमच्या पुढे एक पाऊल का म्हणतो तर आम्हाला तरी थोडा धीर आहे की एक पुस्तक एकाने वाचून झाल्यावर दुसऱ्याला रिकमेंड करायचं किंवा हे वाच किंवा हे ठीक आहे असं सांगायचं, त्याच्यावर चर्चा करायची. पण ही पठ्ठी माझी सून आणि मुलगा
हे एका वेळेला एका पुस्तकाच्या 2 प्रती आणतात, बरं. कारण त्यांना तेवढाही धीर नसतो. तू सुरुवात केली, मी पण सुरुवात करणार आणि मग आपण चर्चा करू. त्यामुळे हे वाचन वेळ पुढच्या पिढीपर्यंतही आलेलं आहे, याची मला गंमत वाटते, आनंद होतो. खूपच छान. तुम्ही दैनिक लोकमत मैत्रीण तनिष्कासाठी लेखन केलं, अतिथी संपादक म्हणून तुम्ही काम केलं. खरं म्हणजे ज्या लाईमलाईटमध्ये तुम्ही वावरता तिथं शेकडो विषय तुम्ही बघत असता. अशा वेळेला असा सगळा म्हणजे वाचन एक वेळ तुलनेनं सोपं काय, तर घरामध्ये आपलं मनात आलं की आपण वाचत बसू शकतो. जेव्हा लेखनातून आपण व्यक्त होत असतो तेव्हा अतिथी संपादक म्हणून तर अशी जबाबदारी असते की एकही शब्द इकडचा तिकडे जाता कामा नये. आणि त्यातूनही जेव्हा मृणाल कुलकर्णी हे नावाने जेव्हा काही छापलं जातं तेव्हा तर त्याला अधिक वजन प्राप्त होत असतं. अशा वेळेला ही लेखनाची साधनं कशी केली तुम्ही? अगदी खरं सांगायचं तर आपल्या सगळ्यांना एक नाव खूप माहिती असणार नक्कीच, वाचन संस्कृतीतले लोक आहेत, अरुण टिकेकर. हे खूप मोठे संपादक लेखक. यांनी मला लिहितं केलं असं आपण म्हणूया. त्याआधी मी प्रासंगिक थोडं थोडं लिहिलं होतं, पण त्यांनी माझ्या लेखनाला शिस्त लावली. त्यांनी मला तेव्हा ते लोकसत्तामध्ये होते आणि त्यांनी मला सदर लिहायला भाग पाडलं. आणि मी त्यांना म्हटलं मला कसं जमणार आहे सेटवर, तर मला म्हणाले तू वाचतेस की नाही सेटवर. त्यांना माहिती होतं. मग तुला लिहिता पण येणार आहे आणि तू लेखकाच्या घरातली मुलगी आहेस, प्रयत्न केलाच पाहिजेस आणि तू लिही. 3 लेख आधी लिही. तुला जर असं वाटत असेल तुला जमणार नाही, माझी खात्री आहे तुला जमणार आहे, पण आपण ते वाचू आणि डिस्कस करू आणि मग मी माझ्या काही सूचना देईन तुला आणि मग तू लिहिशील अशी मला खात्री आहे, कर सुरू. आणि मी सुरू केलं आणि पहिलाच लेख त्यांना इतका आवडला, त्यांनी छापला सुद्धा. म्हणजे जो डिस्कशनसाठी दिला होता तो लेख त्यांनी छापला आणि म्हणाले सदर चालू झालेला आहे. पण त्याच वेळेला त्यांनी मला एक अत्यंत महत्त्वाची सूचना केली, जी मी मला वाटतं प्रत्येक लेखकाला हे माहितीच असतं, पण प्रत्येक कलेची एक क्राफ्ट असते आणि लेखनकलेची केवळ क्राफ्ट नसते, त्यात प्रतिभा पण असते, त्यात शब्दसंपत्ती असते आणि क्राफ्ट असते. त्यांनी मला एक गोष्ट शिकवली की वृत्त संपादकीय लेखनामध्ये किंवा वृत्तपत्र लेखनामध्ये किंवा इतरही कोणत्याही लेखनामध्ये कधीही एक जो शब्द लिहिलेला असतो तो परत तसाच्या तसा रिपीट होता कामा नये. हा माझ्यासाठी इतका मोठा धडा होता, कारण हे शाळेत कॉलेजात हे शिकवत नाही किंवा कोणताही साहित्यिक तुम्हाला त्याच्या भाषणामध्ये हे सांगणार नाही, पण त्यांची संपादकाची दृष्टी होती आणि त्यामुळे ते म्हणाले समानार्थी शब्द जरी असला तरी सुद्धा तो दुसरा वापरायचा आणि वेगळ्या पद्धतीने लिहायचा. आणि हा खूप मोठा लेखन संस्कार माझ्यावर झाला असं मला वाटतं. आणि मला त्याची इतकी सवय लागली की अडला तर मी शब्द सोडते, ते वाक्य सोडते आणि मग डिक्शनरीज किंवा शब्दकोशामध्ये किंवा समानार्थी शब्दांचा पण एक कोश असतो, त्या कोशामध्ये जाऊन बघते. आणि कोश बघण्याची सवय आईबाबांनी लावली, कारण कधीही कोणताही संदर्भ सोडून द्यायचा नाही. आपल्याला अडलं की आपण एक सवय असते आपल्याला की पटकन युटर्न मारायचा आणि दुसऱ्या रस्त्याने जायचं की ठीक आहे ते नाही जमलं तर नाही जमलं, पण ते तिथे सोडायचं, तो संदर्भ पाहायचा आणि मग लिहायचं. ही सवय आईबाबांनी लावली आणि ऋणी आहे या सगळ्यांची. टिकेकरांचे खूप उपकार आहेत हेरिटेजच्या दृष्टीने सुद्धा. शहर पुण्याचे जे 2 खंड आहेत त्याचं संपादन त्यांनी जे केलंय असे खंड परत पुण्याच्या इतिहासावरती झालेले नाहीत. आणि टिकेकर तर अप्रतिम लिहायचे, म्हणजे तारतम्य नावाचं जे सदर आहे ते असेल किंवा पुस्तकांवरती जेव्हा ते लिहायचे तर टिकेकरांमधला अत्यंत कुशल संपादक तेव्हा दिसायचा. तुमच्या पुस्तकामध्ये अफगाण ब्युटी पार्लर या एका पुस्तकाचा उल्लेख आलेला आहे आणि तो सगळा अनुभव जेव्हा वाचला तेव्हा असं थरारून जायला होतं. तर जरा वाचकांना ते अफगाण ब्युटी पार्लर हे जे पुस्तक आहे त्याच्याबद्दल जरा ते सांगा. हे जे पुस्तकाचा तुम्ही उल्लेख करताय त्याचं नाव आहे मेकअप उतरवल्यावर. मी सेटवर असताना जे काही लिखाण करायची तेव्हा असं मला वाटायचं की या ज्या सगळ्या भूमिका मी करते आहे तेव्हा मी प्रामुख्याने हिंदी मालिकांमध्ये काम करायची आणि वेगवेगळ्या स्त्रिया त्यांचं अंतरंग जाणून घ्यायची, ते लोकांसमोर उलगडून दाखवायची जी संधी मला मिळते आहे ती संधी मी घेते आहे. पण याखेरीज अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या मला साहित्यातून भेटतात, चित्रपटातून भेटतात, माझ्या आजूबाजूला वावरतात. कधी त्यांची माझी प्रत्यक्ष भेट होते, कधी
संवाद होतो, कधी होत नाही, कधी नुसतंच त्यांच्याबद्दल मला जाणून घेता येतं. या स्त्रिया अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवाव्यात यासाठी खरं तर मी या लेखमालेचा वापर करून घेतला. कारण स्त्रीचं अंतरंग हे जटिल असतं अशी आपण आता मुलाखतीची सुरुवात केली. तर जगभरातल्या ज्या स्त्रिया असतात त्या सगळ्या, त्यांची संस्कृती वेगळी असते, त्यांचं राहणीमान वेगळं असतं, त्यांचे काय म्हणूया आजूबाजूचा परिसर वेगळा असतो, त्यांच्या आयुष्यातली माणसं वेगळी असतात. पण सुदैवाने किंवा दुर्दैवाने त्यांच्या आयुष्यातली सुखदुःख खूप समान असतात. आपत्ती किती गंभीर असतात ते प्रत्येकाच्या आयुष्यावर अवलंबून आहे. पण त्या आपत्तींना त्या तोंड कसं देतात किंवा देऊ शकत नाही, त्या विकल असतात का सबल असतात, हे सगळं जाणून घ्यायची माझी जी भूक होती, ती भूक भागल्यावर ती लोकांपर्यंत पोहोचवावीत, पुस्तकं, चित्रपट, यासाठी मला या लेखनाचा खूप उपयोग झाला. आणि मला जी लोकांनी उत्तरं पाठवली, त्याच्यावर प्रतिक्रिया पाठवल्या, त्यावरून माझ्या असं लक्षात आलं की एक गमतीचं वाक्य आहे, जे चांगुले दिसे ते घालावे खिसे. म्हणजे जे चांगलं असतं जगात ते खिशात ठेवावं आपल्या घेऊन, पण ते नुसतं खिशात ठेवू नये, ते मुक्त असताना वाटावं. ही मला माझ्या घरून मिळालेली शिकवण होती. त्यामुळे या पद्धतीचं लिखाण माझ्याकडनं होत गेलं. या पुस्तकाबद्दल बोलायचं तर ते तुम्ही मुळात न वाचलं पाहिजे असं मला वाटतं. एका स्त्रीने स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा आणि त्या देशातला, आपल्या देशातल्या स्त्रियांचा लढा, कदाचित आपल्याला असं वाटेल की हे माझ्यासारखंच आहे काहीतरी, पण इतर देशातले जे स्त्रियांचे लढे असतात किंवा कोणाचाही लढा असतो, हा आपल्याला थोडासा जास्ती आकृष्ट करतो. कारण त्यात आपल्याला माहिती नसलेलेही अनेक घटक सामील असतात. त्यामुळे हा एका अफगाण स्त्रीचा लढा याच्यामध्ये आहे. तसंच एक नॉट विदाउट माय डॉटर नावाच्या पुस्तकाबद्दल पण मी लिहिलं होतं, तेही अनेक जणांनी वाचलं असेल. तर अशा अनेक कहाण्या, तेव्हा वेबमालिका सुरू झाल्या नव्हत्या, त्यामुळे जागतिक साहित्य, जागतिक विषय हे आपल्यापर्यंत फार पोचत नव्हते. अशा काळात लिहिलेलं ते पुस्तक आहे, पुष्कळ आधीच आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये असे अनेक संदर्भ तुम्हाला इथले आणि बाहेरचे सुद्धा भेटणार. पुस्तक खूप छान लिहिलेलं का तुम्ही, अप्रतिम. मगाशी मी तुम्हाला असं म्हणाले की तुम्ही खूप छान लिहिता, तर त्याचा एक नमुना मी तुम्हाला वाचून दाखवतो, मग प्रश्नाकडे येतो. तुम्ही असं लिहिलं, हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढलं बरं. ज्या दिवशी मला हे मिळालं ना, तर मी हातातून सोडलंच नाही. 9:30ला वाचायला सुरुवात केली, रात्री 11 वाजता पुस्तक संपलं होतं. मुलं मला म्हणत होती तेव्हा झोपा, की तुम्हाला काय झालं. म्हणलं तुम्हाला हे नाही कळायचं, तुम्हाला सोमवारी कळेल. तर त्याचं हे तुम्ही असं लिहिलंय, प्रत्येक नातं हे रोपासारखं असतं, त्याला जास्तही ऊन चालत नाही व कमीही. त्याला पाणी सुद्धा जास्त देऊन चालत नाही व कमी देऊनही ते जगत नाही. मधून मधून त्याला खत पाणी द्यावं लागतं. तसंच त्याच्यावर कीटकनाशकही फवारावं लागतं. त्याच्या आजूबाजूला माजलेलं तणही काळजीपूर्वक उपटून काढावं लागतं. हे जेव्हा आपण करतो तेव्हाच ते नातं टिकतं, सुदृढ होतं. मला असं वाटत राहिलं की जणू काही तुम्ही अवंतिका मालिकेचं सार जे आहे ना, ते ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की काय असं वाटलं. तर दुसरं एक वाक्य तुमच्या पुस्तकात असं होतं की तुम्हाला वाचकांची जी पत्र येतात ती तुम्हाला जास्त महत्वाची वाटतं तुमच्या अभिनयाबद्दल हे करणारी. तर हे वाक्य सुचणं हे अनुभवाशिवाय येणार नाही, कारण अशी काही नाती आयुष्यामध्ये जपावी लागतात, वेळीच त्याचं खतपाणी. तर हे कसं जुळून आलेलं आहे? पुन्हा एकदा अभिनयाबद्दल, अभिनय करताना अशा अनेक भूमिका करण्याची संधी मिळते आणि अनेक नाती उलगडण्याचीही संधी मिळते. आता तुम्ही अवंतिकाचा उल्लेख केलात, त्या आता मला गंमत वाटते सांगताना, ती अवंतिका अत्यंत गाजलेली मालिका, तुमच्यापैकी अनेकांना ती आठवतही असेल. आणि त्या अवंतिकेच्या आयुष्यातली नाती याच्यावर एक थिसिस पण होऊ शकतो. इतकी गंमत, कारण 4-5 वर्ष चाललेली मालिका, आणि मालिका ही रंजक करण्यासाठी अतिरंजक किंवा अतिरंजित होऊ न देता अतिरंजक केलेली मालिका. वर्तमानाशी तिचा घट्ट संबंध होता. या मालिकेत अवंतिका जेव्हा आईवडिलांचं घर सोडून तिचं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर मूल झाल्यानंतर तिच्या असं लक्षात येतं की तिच्या नवऱ्याचं एक एक्स्ट्रामॅरिटल अफेअर लग्नाच्या आधीपासून होतं आणि ती सोडून त्या घरातल्या संपूर्ण एकत्र कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला ते नातं माहिती होतं आणि हिला मात्र ते माहिती नव्हतं. आणि ते अतिशय योगायोगाने अचानकपणे
तिला कळलं आणि त्यावर या सगळ्या मालिकेचा डोलारा होता की ते कळल्यानंतर काय होतं हे या मालिकेचं सूत्र होतं. तर या सगळ्या एकत्र कुटुंबातल्या लोकांशी असलेले तिचे संबंध, मग ती घर सोडून जाते तर आधी कुठे जाते, आधी अर्थातच आईवडिलांकडे जाते आणि मग तिच्या लक्षात येतं की आईवडिलांच्या घरात सुद्धा आता आपल्याला ते स्थान राहिलेलं नाही जे आधी राहिलं होतं, आधी होतं. इतकी वर्ष ती त्या घरातली मधली मुलगी असते आणि तिचं जसं कौतुक व्हायचं, तिला जसं महत्त्व मिळायचं ते आता मिळणार नाहीये. तिच्यासाठी आता खोलीसुद्धा शिल्लक नाहीये. आईबाबा म्हणतात आम्ही हॉलमध्ये झोपतो, तू आमच्या खोलीत झोप, कारण भावाचं लग्न झालेलं आहे. या सगळ्या स्वाभाविक गोष्टी आहेत, नैसर्गिक गोष्टी आहेत. पण तरीसुद्धा कॅलिडोस्कोपमध्ये कसं ते फिरवल्यावर सतत नातं बदलत राहतं ना, किंवा चित्र बदलत राहतं. त्या बांगड्यांचे जे तुकडे असतात किंवा काचांचे तुकडे असतात त्याचा एक वेगळा आकार सतत तयार होतो. तसा प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक नात्यामध्ये ते सतत बदलत राहत असतं, ते वाढतं, कधी ते खुंटतं. त्यामुळे या विचारातून ते लिहिलं होतं की नातं एखाद्या रोपासारखं असतं आणि त्या रोपाला जर खरोखरच खतपाणी घातलं नाही तर ते फार वाढत नाही आणि कीड पण येते त्याला, जशी अनेक नात्यांना आलेली आपण पाहतो. आणि त्याची जर उत्तम वाढ व्हायला हवी असेल तर मग त्याला खतपाणी घालायला लागतं. म्हणजे हे खूप काय म्हणूया आपण वाङ्मयीन झालं. पण टू ग्रो विथ इच अदर असं जे आपण म्हणतो आज सहजीवनामध्ये, की एकमेकांना पण वाढायची संधी द्यायची आणि त्याचबरोबर आपणही वाढायचं, हा जो काही अनुभव असतो त्या अनुभवाच्या संदर्भात मला वाटतं मी हे लिहिलं होतं की विशेषतः वैवाहिक नातं हे एखाद्या झाडासारखं असतं, त्याला अतिशय सावधानतेने जपावं लागतं आणि वाढवावं लागतं. आज जेव्हा समाजामध्ये आपण इतके घटस्फोट होताना बघतो आहोत किंवा लोकांना एकमेकांबरोबर राहायचं नाही आहे, याला थोडंसं कारण दूरचित्रवाणीवरच्या अतिरंजित मालिकासुद्धा आहेत. हे मी त्या क्षेत्रातली असले तरीही नमूद करू इच्छिते. मी जेव्हा माझा पहिला चित्रपट लिहिला प्रेम म्हणजे प्रेम असतं, तेव्हा मला माझ्या बाबांनी, म्हणजे त्याचं निमित्त एक बाबांनी मला संस्कृत सुभाषित ऐकवलं होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते सुभाषित, की लग्नामध्ये काय होतं, कन्या वरीयते रूपम, मुलगी फक्त रूपाचा विचार करते, कसं हँडसम आहे वगैरे असं. कन्या वरीयते रूपम माता वित्तम, आई म्हणते ते दिसायला कसं ते राहू दे, पैसे पैसे मिळवतोय की नाही, नोकरी नीट आहे की नाही, तिथे पक्की नोकरी आहे की नाही. पिता श्रुतम, वडील म्हणतात 4 लोक काय बोलतात याच्याबद्दल हे आधी आपण समजून घेऊया. बांधवाः कुलमिच्छन्ति, म्हणजे नातेवाईक असतात ते विचारतात की कुठले आहेत मूळचे, त्याचे नातेवाईक कोण आहेत, आजूबाजूचा कोण माणसं आहेत काय वगैरे वगैरे, कुळ काय. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं वाक्य आहे, कन्या वरीयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवाः कुलमिच्छन्ति आणि मिष्टान्नम इतरे जनाः. आपण सगळे फक्त जेवायला जातो, आपल्याला काही पडलेली नसते, यांचं लग्न होतंय नाही होतंय, राहणारे नाही राहणारे, मोडणारे नाही मोडणारे, ती एकमेकांबरोबर चांगली साथ देत आहेत का नाही. मला तर अतिशय गंमत वाटते, आपल्या पुण्यामध्ये म्हात्रे ब्रिजच्या तिथे एक प्रचंड मोठा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर खूप कार्यालय आहे. मला त्या रस्त्यावरनं जाताना नेहमी असं वाटतं की एखादा मुहूर्ताचा दिवस असेल, तिथे किती कोटी रुपये खर्च होत असतील त्या रस्त्यावर. कारण खर्च किती करायचा याला लिमिटच नाही. 5-5 दिवसाची लग्न होतात हल्ली, किती सोनं दिलं जातं, गाड्या दिल्या जातात, पुढे काय होतं आपण वाचतो पेपर्समध्ये. म्हणजे लग्न सोहळ्याला महत्त्व आहे का 2 माणसांनी एकमेकांना त्यांच्या साथीने वाढण्याला महत्त्व आहे, हेच कधी कधी आपल्याला उलगडेनासं होतं आणि कधी कधी त्याकडे लक्ष जात नाही आणि त्याकडे लक्ष राहत नाही असं आपण म्हणूया. आज एका लग्नाला आपण गेलो, अक्षता टाकल्या की पळतो लगेच, जेवत सुद्धा नाही कधी कधी, आणि आपल्याला तोच नवरा आणि तीच मुलगी नंतर ऑफिसच्या वेशात भेटली तर आपण त्यांना ओळखणार पण नाही कदाचित. कोणाच्या डोक्यावर अक्षता टाकल्यावर त्याचा अर्थ काय. समाजाने त्यांची जबाबदारी घ्यायची असते, म्हणजे काय, पण घेतो का तर नाही घेत, तो त्यांच्यापुरता व्यक्तिगत प्रश्न राहतो. हा प्रश्न मी माझ्या पहिल्या चित्रपटातून लिहिला आणि मांडला आणि माझ्याच लक्षात आलं की ह्याला खूप प्रतिसाद मिळाला
हा मी मांडलेला पहिला स्वतंत्र विषय होता चित्रपटातला. आणि मला असं वाटलं की अशा प्रश्नांना आपण हात घातला पाहिजे, की त्याच्यात आहे थोडंसं मनोरंजन पण आहे. पण हे सांगण्याचा मुख्य मुद्दा हा होता की दूरचित्रवाणीवरच्या मालिका बघून मला खूप भीती वाटते, अजूनही वाटते. त्याच्यामध्ये जे नात्यांचं विपर्यस्त चित्रण केलेलं असतं, विशेषतः सासू आणि सून, हे कोणती मुलगी म्हणेल की मला जॉईंट फॅमिलीत राहायचं आहे? कारण लहानपणापासून आपण बाळकडू पाजलेलं आहे की सासू ही वाईट असते, सासू ही रंगावरनं बोलते, सासू ही नोकरीला गेली की त्रास देते, सासू ही तिची वाढ व्हावी यासाठी काही करत नाही. सासू माझ्या, आता मी हे बोलतेय, माझ्या सुनेची आत्ता मालिका संपली, तुला शिकवीन चांगलाच धडा. पण त्यामध्ये दोघींनी एकमेकींकडनं धडे घेतले निदान. म्हणजे आम्ही प्रयत्न करतो, आता सुनेला पण मी सासू म्हणून हाच धडा देते की काहीतरी विचार करायला लावणारं काम आपण सतत केलं पाहिजे. फार कमी काम मिळतं असे जर आपण मुद्दे मांडले की आम्हाला चांगलंच काम करायचं आहे. आता तर इथून पुढे असं काम मिळणं जवळजवळ शक्य नाही आहे, कारण मनोरंजन हा भाग इतका महत्त्वाचा झाला आहे आयुष्यात. आणि मनोरंजन म्हणजे ते इतकं उथळ पातळीवर येऊन पोहोचलेलं आहे, विशेषतः मालिकांमध्ये, की फार अवघड आहे. आमच्या पिढीच्या वेळेला खूप चांगलं होतं, अनेक उत्तम विषय प्रभावीपणे मांडणारे लोक होते आणि ते हवे असायचे. आता ते नकोच आहेत असं मला वाटतं, कारण एक वर्गच बदललेला आहे मालिका बघणाऱ्या लोकांचा. आणि त्याच्यामध्ये त्यांना असंच भडक अतिरंजित आवडतं सगळं. त्यामुळे तर माझ्या मनात हा विचार येतो की आपल्या घरामध्ये जॉईंट फॅमिलीज असतात अजूनही, आणि ज्या जॉईंट फॅमिलीजमध्ये लहान मुलं वाढतात, ती मुलं आपल्या आजी आजोबांबरोबर किंवा आपल्या आईबरोबर घरामध्ये या मालिका बघून मोठे होत आहेत. त्यामुळे त्यांना नात्यांबद्दल काय वाटणार आहे पुढे, आणि त्यांना माणसं नकोच असणार आहेत हे आपण लक्षातच ठेवलं पाहिजे. आणि त्याला आपणच जबाबदार आहोत हे नक्की. कारण संस्कार घरात काय होतात तर आई वडील आजी आजोबा सगळे टी व्ही बघत असतात आणि दोनदा सुद्धा बघतात मालिका, का कुणाच ठाऊक. पण हे आहे, हे वास्तव आहे. आणि कलाकार म्हणून आमची जबाबदारी आहे की अशा विषयांना शक्यतो स्पर्श करायचा नाही. पण असे विचार सगळेच करतात असं नाही, त्यामुळे नात्यांकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे. खूपच खरं म्हणजे त्या मराठी मालिकांचा लसावी काढायचा झाला तर मराठी भाषेतले 2 शब्द जे छान तयार झालेत, सासू आणि सून. सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचनांना नकार. तर ह्या सगळ्यातून ही सगळी प्रगती चाललेली असते. रमा माधव ही अत्यंत गाजलेली मालिका होती आणि तेव्हा संध्याकाळी मला आठवतं की सगळे घरातले लोक सगळं स्वयंपाक करणं सगळं बंद करून त्या स्वामी, आणि त्याच्यामध्ये तुम्ही रमाबाईंची भूमिका केलेली होती. आणि स्वामीचं ते सगळं असं चित्रीकरण समोर धरत असताना, पाहत असताना त्याची भूमिकेची तयारी कशी केली? म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला ते ऐतिहासिक वाचन उपयोगी पडलं असेल, आजोबांची मदत झाली किंवा आजोबांचं जे सगळं तुम्ही वाचता. कारण पुढे मी मातोश्री जिजाऊ साहेबांवरच्या प्रश्नाकडे येणारच आहे, पण रमा माधवच्या वेळेला मात्र लोकप्रियता काय असते आणि लोक मालिकेसाठी, म्हणजे जसं रामायण महाभारताला प्रचंड प्रसिद्धी मिळाली की लोक सगळे व्यवहार बंद करायचे, तसंच हे रमा माधवचं झालं की लोक सगळे बंद करून त्या पडद्यासमोर बसलेले असायचे. म्हणजे ते राघोबा दादा पडद्यावरती आले की आमच्या वेळेत तर लोक शिव्याच द्यायचे, आणि थोरले माधव आले की हा आता व्यवस्थित चालू आहे सगळं. स्वामी मालिका ही माझ्या आयुष्यातली पहिली मी साकार केलेली भूमिका, त्यातली रमाबाईंची भूमिका. आणि अगदी खरं सांगते की त्यासाठी तयारी वगैरे करण्याचं वय पण नव्हतं, आणि तेव्हा असं माहिती पण नव्हतं की पुढे जाऊन मी या क्षेत्रामध्ये येणार आहे. अगदी योगायोगाने माझी निवड या मालिकेसाठी झाली, आणि ती मात्र साहित्याच्या जोरावर झाली, याचा मला खूप आनंद वाटतो. तेव्हाचे जे आमचे दिग्दर्शक होते गजानन जागीरदार यांनी मला पहिल्यांदा भेटायला बोलवलं. तेव्हा मी 10वीची परीक्षा दिली होती नुकतीच, आणि त्यांनी मला विचारलं की स्वामी कादंबरी वाचली आहेस का? तर आता माझ्या घरात, गोनी दांडेकरांच्या घरात जन्मलेली मुलगी, स्वामी कादंबरी वाचलेलीच होती. म्हटलं हो. मला माहीत नव्हतं कशासाठी बोलवलं. तर म्हणाले की ते जनरल गप्पा मारल्या, ते माझ्या आजोबांपेक्षाही वयाने मोठे. तर म्हणाले की मग तुम्हाला उद्या परत भेटायला आहे आणि याच्यावर काहीतरी लिहून आण. म्हटलं बरं. आणि मी घरी गेले, 10वीची परीक्षा दिली होती. मी एक स्वामी कादंबरीवर निबंध लिहिला आणि दुसऱ्या दिवशी परत गेले भेटायला.
आणि तो निबंध वाचून त्यांनी मला 100 रुपये काढून दिले बक्षीस. ते मी अजून ठेवलेले आहेत माझ्याकडे. आणि म्हणाले की ठीक आहे आता जातो. तर मला काही कळलंच नाही की हा काय विषय होता. आणि मग 3 महिन्यानंतर मला बातमी आली की स्वामी मालिकेमध्ये मला रमेची भूमिका करायची आहे. आणि आनंद झाला, दडपण पण वाटलं, कारण सगळे इतके मोठे कलाकार होते आणि त्याच्यात मी अगदीच म्हणजे काहीच माझं ठरलं नव्हतं. 10वीची परीक्षा झाली होती, अजून रिझल्ट लागला नव्हता, कॉलेजची ॲडमिशन, आणि मी त्या सगळ्या वयात होते तेव्हा. आणि तेव्हा ती मालिका झाली, ती लोकांना अतिशय आवडली. आणि अजूनही काही लोक असे आहेत की जे मला स्वामीतली रमा म्हणून ओळखतात. पण त्यानंतर काही वर्षांनी जेव्हा मी दिग्दर्शिका बनले आणि माझ्या कथा मी लिहून त्या पडद्यावर आणायची एक नवी आवड मला लागली, तेव्हा मी असं ठरवलं की इतिहास हा स्त्रियांच्या व्यक्तिरेखांमधनं कधी सांगितला जात नाही, त्यांच्या भूमिकेमधून. तर आपण जी भूमिका केली त्या रमाबाईंच्या मनामध्ये काय काय आलं असेल. म्हणजे एक 7-8 वर्षाची मुलगी, माधवराव पेशव्यांचं आधी एक लग्न ठरलं होतं आणि ते त्या वेळेला मोडलं, आणि म्हणून अगदी काही महिन्यात ठरलेलं आणि झालेलं हे लग्न आहे. आणि तेव्हा त्यांच्या तोलामोलाचे नव्हतेही, मग त्यांना तोलामोलाचं करून घेतलं आणि मग त्या घरातली मुलगी 8 वर्षाची लग्न होऊन पेशवेबाई म्हणून आली. कारण तेव्हा माधवराव पेशवे होणार हेही माहिती नव्हतं, कारण पानिपतचं युद्ध व्हायचं होतं. आणि मग माधवराव पेशवे 15-16 वर्षाचे असताना आणि रमाबाई 12 वर्षाच्या असताना ते माधवराव पेशवे झाले. जेव्हा पानिपतच्या युद्धामध्ये सगळे पेशवे मारले गेले आणि राघोबा पेशवे व्हावेही कोणालाही मंजूर नव्हतं. आणि मग या छोट्या मुलाला, 16 वर्षाच्या मुलाला पेशवे म्हणून गादीवर बसवलं. तर हा सगळा इतिहास आहे. पण हा मुलीच्या भूमिकेतून कसा वाटेल? त्या 8 वर्षाच्या मुलीला काय वाटलं असेल? का सामान्य खेड्यात राहणारी मुलगी ती पहिल्यांदा आली, आपण सगळे पुण्यातले लोक आहेत, अजूनही शनिवारवाड्याच्या समोर मी गेले ना, मला तो दरवाजा बघून असं वाटतं बापरे हे केवढा मोठा आहे. आणि 8 वर्षाच्या मुलीची उंची इमॅजिन करा. त्या उंचीची मुलगी जेव्हा मेण्यात बसून वगैरे आली असेल आणि तिने ते बघितलं असेल तेव्हा तिला काय वाटलं असेल? तेव्हा तिला कोण कोण दिसलं तिथे? तेव्हा तिला राघोबा दिसले, आनंदीबाई दिसल्या. ज्या आनंदीबाई आपल्याला फक्त धचा मा एवढीच गोष्ट माहिती असते, पण त्या त्यांच्या द्वितीय पत्नी होत्या. आणि राघोबा दादांना अनेक इतर स्त्रिया पण त्यांच्या होत्या. त्यांच्याहून वयाने खूप लहान होत्या, माधवरावांच्या बरोबरीच्या होत्या आनंदीबाई. आणि सतत आपल्या नवऱ्याची मर्जी आपल्यावर राहावी यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. त्यांना दागिन्यांचा आणि कपड्यांचा उत्तम सेन्स होता. त्यांनी बनवलेल्या पैठण्या आणि दागिने हे पेशवाईत प्रसिद्ध होते. की त्या म्हणजे आता आपण म्हणतो ना, एखादी दिवा स्त्री किंवा एखादी फॅशनचा जबरदस्त सेन्स असलेली स्त्री, अशी ती स्त्री होती, सुंदर होती. आणखी कोण दिसलं? पार्वतीबाई दिसल्या, सदाशिवरावही दिसले. आणि त्यांच्या स्वतःच्या सासूबाई गोपिकाबाई पेशवे, ज्यांना राजकारणात भयंकर रस होता, नानासाहेब पेशव्यांच्या पत्नी. इतका रस होता की नानासाहेबांनी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की यांना कोणतीही कारभाराची पत्र दाखवली जाऊ नयेत, तसेच यांचे मोडी लिपीचे ज्ञान वाढवू नये, कारण यांना जर एवढं कळलं आणि पत्रव्यवहारात जर दखलंदाजी करायला लागल्या तर हे डोईजर होणार आहे. तर इतकी करारी स्त्री, म्हणजे पुढे जाऊन नानासाहेब पण वारले, सगळेच मोठे पेशवे वारले. आणि या स्त्रीनी माधवरावाला गादीवर बसवला, पेशवा केला. आणि तिची इच्छा होती की त्यांनीच पेशवाई चालवावी. आणि माधवरावांच्या अंगामध्ये अंगभूत गुण होते, त्यामुळे त्यांनी ते होऊ दिलं नाही. पण ही स्त्री इतकी जबरदस्त होती की पुढे तिच्या भावामुळे त्यांच्यामध्ये वितुष्ट आलं आणि ती जी पुढं सोडून गेली ती माधवराव पेशवे गेल्यावरही आली नाही, नारायणराव गेल्यावरही आली नाही. ती परत कधीही शनिवारवाड्यात तिने पाऊल ठेवलं नाही. इतकी हेडस्ट्रॉंग बाई होती. त्या बाई तिला सासूबाई म्हणून मिळाल्या होत्या. तर या छोट्या रमेला ही सगळी माणसं दिसली असतील तेव्हा तिला काय वाटलं असेल? या दृष्टिकोनातून मी रमा माधव हा चित्रपट लिहिला आणि त्याला प्रेक्षकांनी खूप दाद दिली, त्याला अनेक अवॉर्ड्स मिळाली आणि छान चालला तो चित्रपट. त्यामुळे म्हणजे एक सर्कल कंप्लीट झालं असं मला वाटलं की ज्या मालिकेतून मी अभिनेत्री म्हणून सुरुवात केली होती त्या माझ्या व्यक्तिरेखेला
अधिकाधिक न्याय देण्याचा प्रयत्न मी चित्रपटामधून केला आणि तिच्याच बरोबर तेव्हाचं सहजीवन, तेव्हाचं भावजीवन या 3 जोड्यांचं कसं होतं हेही दाखवण्याचा प्रयत्न केला. आज रमाबाई पेशवे नुकतीच त्यांची पुण्यतिथी साजरी झाली. ज्या दिवशी माधवराव पेशवे गेले त्यानंतर रमाबाई सती गेल्या आणि त्याचं प्रत्यक्ष पाहिलेलं वर्णन करून ठेवलेलं आहे की ही 22 वर्षाची मुलगी ही माधवरावांच्या अंतिम यात्रेत सहभागी झाली होती. तिने स्वतःच्या अंगावरचे दागिने एक एक करून लोकांना वाटून टाकले आणि शांत चित्ताने ती शिडी चढवून त्या चितेवर बसली. तिने पतीचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं आणि एक पेला पाणी मागितलं आणि ते पाणी प्यायल्यावर स्वतःच्या हाताने त्या चितेला अग्नी दिला. हे किती भयंकर आहे की ज्या स्त्रीला 15 वर्षाची झाल्यानंतर ती खऱ्या अर्थाने पेशवीबाई झाली. त्यानंतर तिला मूलबाळ नव्हतं. ती पती सहवास फार लाभला नाही कारण माधवराव पेशवे आजारी असायचे सतत आणि स्वारीवर असायचे. स्त्रियांनी जायची पद्धत नव्हती. अशा वेळेला तिला हे का करावं असं वाटलं असेल, ते धाडस कसं झालं असेल. आणि पेशव्यांमध्ये किंवा पुण्यामध्ये सुद्धा तेव्हा सती जायची फार पद्धत नव्हती, पण तरीही तिने हा मार्ग स्वीकारला. हे मला अजूनही अंगावर काटा येतो की हे तिने कसं आणि का केलं असेल आणि इतकं शांतपणे. मग अनेकांनी लिहून ठेवलंय या प्रसंगाबद्दल. तर हा माझ्यासाठी एक खूप चित्तथरारक प्रसंग आहे. एक वेगळं कुतूहल आहे मला या स्त्रीबद्दल आणि ते मी मांडण्याचा प्रयत्न केला. पण आपल्याकडे असं आहे की कितीही सत्य असलं, कितीही कोणीही लिहून ठेवलेलं असलं तरी काही गोष्टी आपल्याला स्क्रीनवर दाखवता येत नाहीत. कारण कधी तुमच्या चित्रपटाची वाट लागेल आणि कधी तुमच्यावर दगडफेक होईल आणि कधी तुमचं ट्रोलिंग होईल. तेव्हा नव्हतं बाबा, ते नशीबच आहे माझं. पण सांगता येत नाही. त्यामुळे या गोष्टी सांभाळून कराव्या लागतात. आणि अजूनही लोकांना असं वाटतं की तुम्ही चित्रपटात सतीची प्रथा बघून लोक सती जातील. सो असं काहीही आपल्या इथे घडू शकतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने इतिहास कितीही इच्छा असली तरी सुद्धा आपण अजूनही दाखवू शकत नाही. मी माझ्या परीने प्रयत्न केला. मी एक कलात्मक एक पळवाट म्हणूया त्याला, पण एक सुंदर पळवाट काढली आणि लोकांना ती खूप आवडली. वाव, खूपच छान. तुम्ही इतिहासाचा तासच घेतला जणू काही. आपल्याकडे बालभारती मी 2 प्राध्यापकांची मुलगी आहे त्यामुळे तास माझा लगेच होऊ शकतो. क्या बात आहे. पूर्वी आपल्याकडे इतिहासाची सगळी पाठ्यपुस्तकांना पुरुष लिहायचे, त्यामुळे इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये स्त्रिया अदृश्य असायच्या. आता हळूहळू परिस्थिती बदलतीये आणि आता स्त्रियांच्या नजरेतूनच इतिहास लिहिला जातोय, त्यामुळे त्या न्याय देत आहेत. ज्या आनंदीबाईंचा तुम्ही उल्लेख केला त्याच आनंदीबाईंनी नारायणरावांचा खून झाल्यानंतर सांगितलं की गंगाबाई गर्भवती आहे तर तिला सती जाऊ देऊ नका. म्हणजे हे काही समजतच नाही. काही वेळापूर्वी रघुनाथराव धरावे की मारावे असा सगळा विषय चाललेला आहे आणि गार्दी तर म्हणतात की त्याला सोडलं, त्यांनी जर आम्हाला मारल्यानंतर तर काय करायचं, अशा वेळी मारण्याचा निर्णय होतो. एकीकडे नारायणरावांना मारलं जातं, दुसरीकडे आनंदीबाई सांगतात की ती गर्भवती आहे, तिच्या पोटामध्ये पेशव्यांचा अंश वाढतो आहे. तर मानवी स्वभावाचं एक छोटीशी ऍडिशन करते याच्यात. एवढंच नाही तर आनंदीबाईंनी रघुनाथरावांचे अनेक तोंडवळे म्हणजे इतर स्त्रियांपासून झालेली मुलं लेकावळे हे जपलेले आहेत. त्यांना वाढवलं आहे, मोठं केलं आहे, सैन्यात भरती करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला माहितीच नसतात गोष्टी. धरावे की मारावे याबद्दल सुद्धा काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षा देण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे ते आनंदीबाईंवर ढकललं गेलं की हे त्यांनी लिहिलं म्हणून. तर काही गोष्टी आपल्याला इतिहासातल्या अगदी AI आलं तरी कळणार नाही आहेत बहुतेक. पण हा सगळा खूप इंटरेस्टिंग भाग आहे. आणि मला तर नेहमीच असं वाटतं की हॉलिवूडमध्ये इतक्या छोट्या छोट्या घटनांवर इतक्या जबरदस्त मालिका बनतात, चित्रपट बनतात. पेशवाईवर असं काहीतरी बनायला पाहिजे. इतका काय म्हणतात दिग्दर्शक किंवा निर्मात्यांच्या दृष्टीने इतका माल आहे या कथेमध्ये, त्यांच्या पेशव्यांच्या इतिहासामध्ये की काय नाहीये त्याच्यात. तर प्रेमकहाण्या आहेत, त्याच्यामध्ये खून आहेत, त्याच्यामध्ये लढाई आहेत, त्याच्यामध्ये मारामारी आहेत, त्याच्यामध्ये नातेसंबंधातले प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे असं सगळं एक गेम ऑफ थ्रोन्स होऊ शकतं. अगदी खरं. मागच्याच महिन्यामध्ये उदय कुलकर्णींचं राघोबा पुस्तक प्रसिद्ध झालं आणि त्यांनी आता जगभरातल्या सगळ्या पुराव्यांचा आधार घेऊन
असं सिद्ध केलं की मूळ चिठ्ठीमध्ये आदेशामध्ये धरावं असंच होतं, ते मारावं नव्हतं. ऐनवेळी तो प्रसंग झाला. आणि तुम्ही जे म्हणालात ना की आपल्या इतिहासात इतक्या गोष्टी आहेत, टायटॅनिक सिनेमा पाहत असताना मला सारखं असं आठवत होतं की 1929 ते 32च्या काळात त्र्यंबक शंकर शेजवळकर प्रगतीचे जेव्हा संपादक होते, तर सेम अशीच घटना मुंबईला घडली. आणि तुकाराम आणि रामदास अशा बोटी होत्या. तर एक बोट बुडाली. कोकणातल्या एका माणसाला स्वप्न पडलं अगोदरच की बोट बुडणार आहे, आणि तो गेला ना त्या प्रवासात. जे टायटॅनिक वरती महानाट्य घडलं तसंच महानाट्य 1929 साली महाराष्ट्रामध्ये घडलं. दुर्दैवानं आता जुनं कोणी फारसं वाचत नाही, त्याच्या खोलामध्ये कोणी जात नाही. नाहीतर टायटॅनिकच्या अगोदर खरं आपल्याकडेच असा एक सिनेमा उत्तम निर्माण होऊ शकला असता. पण सगळं म्हणजे कधी कधी तुम्ही म्हणता तसं काही बसेस चुकण्यासाठी सापडलेले असतात. मला एकदम आठवलं, तुम्ही जेव्हा ते रमा माधवाचं केलं तर शनिवारवाडा सकाळी आपल्यासाठी उघडला होता, आणि मी त्या दोघांना शनिवारवाड्याची माहिती देत होतो आणि तुम्ही होतात. आपण चौघच शनिवारवाड्यामध्ये होतो. मला एकदम तो क्षण आठवला. आणि तेव्हाचा शनिवारवाडा आणि ते दोघं ज्या पद्धतीने ते बघत होते, तर मलाही त्या काही क्षणासाठी तसंच झालं बरं का, की इतिहासामध्ये जाण्याचा. तर तुमच्या ज्या सर्वाधिक गाजलेल्या अलीकडच्या काळातल्या भूमिका आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रींची जी भूमिका तुम्ही करता, तर प्रत्येक सिनेमामध्ये त्याचं पुन्हा वैविध्य राखायचं, ती वेगळेपणानं करत राहायचं, आणि तरीही त्या भूमिकेचा डौल कुठेही जात नाही. तो तुम्ही आब राखलेला आहे, आणि तुम्हाला जे सांगायचं ते नेमकेपणाने सगळं व्यक्त होतं. तर ही भूमिका तुमच्याकडे मुळात आली कशी, त्याचा तुम्ही अभ्यास कसा केला, आणि प्रत्यक्ष पडद्यावरती साकारल्यानंतर तुम्हाला त्या सगळ्याचं समाधान कसं लावू दिलं की अरे आपल्याला जे सांगायचं तेच ह्याच्यातून व्यक्त होतं? काय ना, थोडे समविचारी माणसं एकत्र आली आणि त्यांचा उद्देश एक असला की काय होतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे आमचे 8 सिनेमे. शिवाजी महाराजांचा इतिहास हा ज्या पद्धतीने आणि ज्या प्रॉमिनन्सनी सांगितला गेला पाहिजे पुढच्या पिढीला, तो जात नाही अशी आपल्यापैकी अनेकांची तक्रार आहे. अजूनही आपल्याकडे केवळ एका इयत्तेमध्ये शिवाजी महाराज शिकवले जातात, आणि ते पण म्हणजे त्यातले काय म्हणूया नाट्यपूर्ण प्रसंग फक्त सांगितले जातात. पण शिवाजी महाराजांची कूटनीती, शिवाजी महाराजांनी स्ट्रॅटेजिक वॉर कसं केलं, शाहिस्तेखानाची 3 बोटं कापली हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे की स्ट्रॅटेजी कशी होती. किंवा अफजल खानाचं वध, किती साधी गोष्ट आहे. एखादा एक मोठा शत्रू चालून आलेला आहे म्हटल्यानंतर त्याला मारायला आपण काय करू, त्याच्यापेक्षा जास्ती सैन्य घेऊन जाऊ किंवा जबरदस्त हत्यारं घेऊन जाऊ. पण महाराजांनी काय केलं, त्यांनी एक केवळ छोटंसं वाघनख घेतलं की त्यांना माहीत होतं की हा प्रसंग येणार, तो आपल्याला दगा करणार, पण त्यावेळेला आपल्या हातात काय काय असलं, काय करू शकतो आपण, म्हणून त्यांनी कशी निवड केली. या पद्धतीने मुलांना महाराज समजावून सांगितले पाहिजेत. केवळ शिवाजी महाराज की जय हे म्हणायला शिकवणं ही खूप सामान्य गोष्ट झाली. आता शिवाजी महाराजांनी किल्ले कसे बांधले, सागरी किल्ले कसे बांधले, हे सगळं मुलांपर्यंत कसं पोचणार आहे. आणि आई वडील तर खूप बिझी आहेत हल्ली, त्यांना मुलांना किल्ल्यावर न्यायला वेळ नाही किंवा त्यांना मुलांना इतिहास सांगायला वेळ नाही. पुण्यातली ऐतिहासिक ठिकाणं दाखवायला सुद्धा क्वचितच वेळ मिळतो. त्यामुळे अशा वेळेला आपणच आपल्या हातात कला आहे, मग कलेत मार्फत आपण हे लोकांपर्यंत पोहोचू शकतो. चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे, सोपं माध्यम आहे. आई वडील तिकीट काढून नक्की नेतील मुलांना. या भूमिकेतून आम्ही शिवराय अष्टक हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरचे 8 चित्रपट निर्माण करण्याचा घाट घातला. त्यासाठी दिग्पाल लांजेकर, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, चिन्मय मांडलेकर, आम्ही ठरवलं की आपण 8 चित्रपटांमध्ये हे करूया. त्यातले 5 चित्रपट प्रदर्शित झाले, त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. फर्जन, फतेह शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज पाहिलेले आहेत लोकांनी. त्यामुळे आणि आता पुढचा 6वा चित्रपटाची आमची तयारी चालू आहे. पण यातून कोणती शस्त्र वापरली जात होती, गनिमी कावा म्हणजे काय, बहिर्जी नाईक हे गुप्तहेर तेव्हापासून होते, त्यांनी काय काय केलं, कशा पद्धतीने केलं, मुलांना रुची तर निर्माण करायला पाहिजे. त्यासाठी हे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि त्याला खूप चांगलं यश मिळतं आहे. सुदैवाने आमचा लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या छटा येतील, शिवरायांच्या वेगळ्या छटा येतील,
म्हणजे त्यांची कधी युद्धनीती किंवा कधी व्यूह रचना किंवा कधी शौर्य किंवा कधी धाडस या सगळ्या वेगवेगळ्या छटा येतील असा प्रयत्न केला. आणि माझं सुदैव असं की याआधीही मी एक मालिका केली होती राजा शिवछत्रपती, जी स्टार प्रवाहावर झाली होती. अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने नितीन देसाई यांनी प्रोड्यूस केली होती ती. आणि फार अमोल कोल्हे त्याच्यामध्ये शिवरायांचं काम करायचे आणि फार अभ्यासपूर्ण असा तो एक विस्तीर्ण मालिका होती. तेव्हा तर मला आऊसाहेबांची भूमिका करण्याची संधी मिळालीच, पण याही अष्टकाच्या मधून ती संधी मिळाली. आणि त्या निमित्ताने त्या आईचे वेगवेगळे पैलू मला शिकता आले, शिकता येत आहेत. आणि प्रत्येक वेळेला ही आई मला एका नव्या पद्धतीने जाणवते आणि भेटते. आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करणं, ते लोकांपर्यंत पोहोचवणं एवढंच माझ्या हातात असतं. आणि तेवढंच मी अत्यंत मनपूर्वकतेने करते. मृणालचं हे 8 पिक्चर्सचं प्रोजेक्ट, त्याच्या मागचा तिचा विचार, याच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजवल्या. धन्यवाद, मी हे कॉम्प्लिमेंट म्हणून घेते. सहेलाबाईची ज्यांनी पाहिला नाही त्यांच्यासाठी थोडक्यात कहाणी सांगते की एक स्त्री आहे, तिचा अतिशय यशस्वी नवरा आहे आणि तिचं खूप लवकर लग्न झालेलं आहे. आणि आता तिचा संसार सगळा सेटल झाला आहे. मुलगी अमेरिकेत आहे, मुलगा धाकटा शिकतो आहे. आणि ती शहराबाहेर त्या नवऱ्याने घर बांधलं आहे, कारण त्याला शेतीविषयक प्रयोग करायचे आहेत. आणि त्यात तो अतिशय यशस्वी झाला इतका की पद्मश्री मिळेल आता त्याला. आणि त्यावेळेला त्याला साथ देता देता तिला असं वाटतं की मी काही केलंच नाही आयुष्यामध्ये. आणि असे ना आपल्या शालेय जीवनामध्ये अशा अनेक मुली असतात की आपल्याला वाटतं बापरे ही काय सॉलिड आहे. आणि कधी कधी आपण बघतो की तिचं पुढे जाऊन काहीच होत नाही आणि वेगळ्याच मुलींचं काहीतरी भारी होतं आणि त्या मुली तशाच राहून जातात. अशा एका मुलीची ती गोष्ट आहे. आणि तिच्या मनात जी खंत आहे की मला हे करता आलं नाही, मी माझं स्वतःचं काही करू शकले नाही, कोणी मला नाही म्हटलं का, तर नाही तसं नाही झालं. मला नवऱ्याने बंदी आणली का, मला काही त्रास दिला का, तर तसं काही नाही झालेलं. मला होती सगळी पॉसिबिलिटी होती, चान्स होता, पण ते झालं नाही. आणि आता माझे वडील खूप आजारी असतात, त्यांची स्मृती गेलेली आहे. माझ्या सासूबाई इथे असतात ज्या व्हीलचेअरवर आहेत आणि त्यांना सांभाळते मी इथे शेतामध्ये एकटी राहते. नवरा म्हणतो की तू आपल्या कंपनीत जा, आपल्या शेतावर जा, पण दॅट इज नॉट मी. तर मी काय आहे हे माहिती असणारं आता कुणीच राहिलं नाही, कारण आई तर गेली, वडील तर असे आहेत. आणि अशा तिच्या मनाच्या अवस्थेमध्ये रियुनियन होतं, जे हल्ली सगळ्यांची रियुनियनची खूप पद्धत आलेली आहे. आणि त्या रियुनियनमध्ये तिच्यावर मनापासून प्रेम करणारा एक मुलगा जो अनेक वर्ष परदेशात राहिलेला आहे तो येतो आणि तो तिला भेटायचा प्रयत्न करतो. आणि तिलाही तो मोह पडतो की ह्याला मी माहिती आहे कशी येते आणि ह्यांनी पाहिलेली आहेत माझ्या डोळ्यातली स्वप्न, तेव्हा ह्यांनी पाहिलेलं आहे खरं मी मुक्त मी कशी आहे ती. पण त्यासाठी ती संसार सोडणार आहे का, तर नाही सोडणार आहे. आणि त्या दुविधेमध्ये त्यांची भेट होते आणि तिला असं वाटतं की ह्याची माझ्याकडनं काहीतरी वेगळीच अपेक्षा दिसते. आणि ती ते नातं ओळखू शकत नाही नीट. आणि मग तो तिला सांगतो की मला काही महिन्यांपूर्वी हार्ट अटॅक आला आणि असं झालं की मी मरणार आहे असं वाटलं मला. आणि मग मरायच्या आधी मला काय करायचं आहे, तर तुला एकदा भेटायचं आहे अशी फक्त इच्छा होती. आणि त्या तीव्र ओढीने मी तुला भेटायला आलो. आणि मला माहिती आहे की ही सीमारेषा कधीच ओलांडायची नाही, तू मॅरिड आहेस, मी मॅरिड आहे, पण आपल्यात ते होतं की नाही, काहीतरी एक होतं की जे व्यक्त झालं नाही. आणि तुला माहिती होतं तू मला खूप आवडतेस आणि मला तर तू अजूनही आवडतेसच. अनेक वर्ष मी लग्न केलं नाही तुझ्यासाठी, पण आपल्यातले ते जे क्षण होते, ते जे नातं होतं, ते जे अबोल व्यक्त केलं गेलेलं, ज्या काही भावना होत्या, त्या भावनांची अत्यंतिक आठवण होऊन मी इथे आलो आणि मला तुला भेटायला मिळालं याचा मला खूप मनापासून आनंद होतो. आणि ती म्हणते सॉरी मला नाही ओळखता आलं हे. आणि मीही खूप वाट पाहिली होती तुझी आणि येतो माझ्या मनात तुझा विचार, कधी खोटं कशाला बोलू, पण माझं आयुष्य वेगळं आहे, तुझं आयुष्य वेगळं आहे आणि आपल्याला हे आता कळलंय, ही फार चांगली गोष्ट आहे. आणि मग तो परत जातो आणि ती त्याला एक खूप छान पत्र लिहिते की हे नातं असंच राहावं आणि त्यासाठी आपण काय करू शकतो ते आपण ठरवूया, पण कधीही आठवण झाली तर मी आहे
किंवा मला कधीही काही प्रॉब्लेम झाला तर तू आहेस हे वाटणं, एवढंच या नात्याचं खरं महत्त्व आहे. आणि त्या संपूर्ण चित्रपटाला मी ना तिचा व्यवसाय असतो गोधड्या शिवण्याचा. गोधड्यांमध्ये जशी नाती असतात ना, म्हणजे जशी तुकड्या तुकड्यांची नाती असतात. आपल्या आयुष्यात कोणतं नातं खूप महत्त्वाचं असतं, कोणतं छोटं महत्त्वाचं असतं. बॉर्डर असते ती तशी बॉर्डरच असते, ती नसली तरी काही फरक पडत नाही, पण ती बॉर्डरनी त्या गोधडीला उठाव येतो. तर तशा पद्धतीचं नातं दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि ती त्याला अशी एक सुंदर विणलेली गोधडी पाठवते आणि म्हणते की माझी आठवण म्हणून ठेव. तसं म्हटलं तर फिलॉसॉफिकल होतं. सहेलारे हे नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. किशोरीताईंची अप्रतिम गाणं आहे सहेलारे, ते कृष्णाबद्दलचं आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपल्या आयुष्यात एक कृष्ण असावा, आणि तो कृष्ण कदाचित हा असू शकेल. फार काही फिलॉसॉफी नव्हती, पण ही मानवी भावना आहे. ज्या सगळ्यांनी बसून बघण्यासारख्या तशी निर्मिती आता म्हणजे प्रश्न नाही, पण तुम्ही पण कराव्यात, म्हणजे जेणेकरून सगळेजण आणि आजी आजोबा. अगदी खरं आहे. अशा प्रकारच्या मालिका निर्माण व्हाव्यात असं आम्हाला सुद्धा वाटतं. पण दुर्दैवाने कोणत्याही चॅनलवर अशी एकही मालिका आपल्याला दिसत नाहीये. याचं कारण असं आहे की असे विषय घेऊन गेले तर ते चॅनलला नको असतात. किंवा मला अतिशय दुःख होतं या गोष्टीचं की साहित्यकृती इतक्या मराठीमध्ये उत्तम साहित्य आहे, ते साहित्य घेऊन जरी गेलो की आपण ह्याच्यावर करूया का मालिका, त्याच्यावर करूया का, तर त्यांचं म्हणणं असतं नाही. रारंगडांगा आहे, माझ्या आजोबांच्या किती कादंबऱ्या आहेत. मला नसेल वाटत पडगवलीसारखी मालिका, त्याच्यावर हिंदीत मालिका झाली, मला मराठीत करायचे, पण त्यांच्यात ते धाडसच नाही की आपलं साहित्य आलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तेही लोकांना आवडेल हे जाणून घ्यायचं धाडस त्यांच्यामध्ये आता कुठलं नाही. याचं दुःख होतं. बघूया, हेही चित्र बदले, आपण आशावादी राहूया. माझा प्रश्न रिलेटेड म्हणजे दोघींनाही रिलेट होऊ शकतो हा प्रश्न. तर सोनपरी तुमची जी मालिका होती तर ती मी लहानपणी बघितली आहे आणि नो डाऊट ते बघून असं वाटतं की असं एक कुणीतरी आपल्या आयुष्यात असलं पाहिजे. तर तुम्ही तुमच्या आयुष्यात ऍज अ सोनपरी कुणासाठी आहात का असा प्रश्न. आणि असं जे एक असतं की आपल्याला हे असं पाहिजे कुणीतरी, तर त्याच्यासाठी त्याच्यावर तुमचं काय होतं? हा, दोघींना हा प्रश्न. मी कोणाच्या आयुष्यात सोनपरी आहे का? तुमच्या आयुष्यात आहे की? आणि मला खूप आनंद होतो या गोष्टीचा की तुमच्या जनरेशनच्या साधारण आत्ता जे 25 ते 35 मध्ये आहेत त्यांच्या अनेकांच्या आयुष्यात मी अजून सोनपरी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सोनपरीमुळे मला अनेक आई वडिलांचा दुवा मिळालेला आहे, आशीर्वाद मिळालेले आहेत. कारण सोनपरी बघत बघत माझं मूल नीट जेवलं, कारण जेवलं नाहीच तर सोनपरी बघायला मिळणार नाही असं धाक अनेक आई वडिलांनी मुलांना दाखवलेला होता. आणि मला आनंद या गोष्टीचा होतो की तुमच्या आयुष्यात मी आहे, कारण माझं इथून पुढचं आयुष्य हे तुमच्या हातात असणार आहे. त्यामुळे जेव्हा सगळे यंग डॉक्टर्स वगैरे मला भेटतात तेव्हा मला खूप आनंद होतो की मी सेफ आहे. पण ही एक अशी भूमिका होती की जिच्याबद्दल मी स्वतः साशंक होते की तेव्हा विराजच आमचा मुलगा तो 7-8 वर्षाचा होता आणि तो मला सांगायचा की आई ॲनिमेशन असतं वगैरे. तर मला वाटायचं कोण विश्वास ठेवणार, परी वगैरे. पण विश्वास ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आयुष्यात, हे मला या मालिकेने शिकवलं. कारण नीना गुप्ता ही माझी प्रोड्युसर होती आणि तिने मला सांगितलं की तू विश्वास ठेव किंवा नको, मला माहिती आहे हा शो हिट होणार. आणि खरोखरच 7 वर्ष चालला हा शो. मला अजून आठवतं की तेव्हा क्योंकि सास भी कभी बहू थी आणि सोनपरी एकदम सुरू झाले आणि एकदम संपले शोज. आणि त्यामुळे मला जगभरातली फॅन फॉलोईंग मिळाली. आणि आता मला नक्कीच असं वाटतं की त्या छोटूच्या वयाची जी मुलं आहेत त्यांना कुठेतरी विश्वास म्हणजे काय हे जर समजावून सांगायचं असेल आपल्याला, तर आपल्याला हे सांगायला पाहिजे की सॅन्टाक्लॉज असतो, पर्या असतात, तर कुठेतरी ते भाबडे पण आपण जपू शकू असं मला वाटतं. हा सगळा भावनेचा खेळ आहे अर्थात.
आपण जन्माला येतानाच असं सांगितलं की असं काही नसतं, तर मुलं किती कठोर आणि तर्कनिष्ठित आणि कर्कश होतील ह्याचा आपण विचारच केलेला बरा. हे पुस्तक जे आहे ना, हे खूप उत्तम अनुवाद केलाय बरं का तुम्ही. म्हणजे खरं याच्यावरचे प्रश्न विचारायचे राहिले. पांडे सर, तुम्ही भाग 2 ठेवा बरं का. म्हणजे मला यांना अजून काही काही प्रश्न विचारायचे. ते चॉईसेसचा स्वैर अनुवाद तुम्ही खूप अप्रतिम केलाय. मी त्याच्यावर खुणा पण करून ठेवल्यात. त्यातल्या एका पॅरेग्राफने मी शेवट करतो, कारण त्याच्यामध्ये एका मुलाखतकारावरती लिहिलेलं आहे आणि कुठल्याही मुलाखतकाराचं काय स्वप्न असू शकतं ते याच्यामध्ये लिहिलेलं आहे. हे माझं स्वप्न नाही. त्याआधी मी हे पुस्तक काय ते सांगते. लिव वुडमन नावाची खूप एक जगप्रसिद्ध अभिनेत्री आहे. करोना काळामध्ये आपण सगळेच काम शोधत होतो, काय करायचं घरात बसून, तेव्हा हे पुस्तक नुकतंच मी आणलं होतं. इंग्रजीमध्ये होतं पुस्तक. ही स्वीडिश अभिनेत्री आणि हॉलिवूडमध्ये काम करते आणि तिच्या आयुष्यावरचं पुस्तक मी वाचता वाचता मला ते इतकं आवडलं, कारण हे एका स्त्रीविषयीचं पुस्तक होतं, हे एका अभिनेत्रीविषयीचं पुस्तक होतं, हे एका ॲक्टिव्हिस्टबद्दलचं पुस्तक होतं आणि हे एका प्रेयसीबद्दलचं पुस्तक होतं, एका पत्नीबद्दलचं होतं. त्यामुळे अशा अनेक भूमिका एका स्त्रीमध्ये एकवटलेल्या मी पाहिल्या आणि मला ते त्याचा अनुवाद करताना खूप मजा आली. अनुवाद हा शब्दशः नाही आहे, तो स्वैर आहे, कारण या सगळ्या भूमिका मी जगते, त्यामुळे तिच्याशी खूप छान कनेक्ट करू शकले मी आणि ग्रंथालीनी तो प्रकाशित केलेला आहे. त्यातला काही भाग सर्व. त्याच्यानंतर पांडे सरांचं निवेदन होईल, मग आपण आजच्या दोन्ही मुलाखतींचा सत्कार करणार आहोत आणि मग हा कार्यक्रम संपेल. या अभिनेत्रीला भेटायला एक मुलाखतकार येणार असतो आणि तो तिची मुलाखत घेणार असतो. तर त्या मुलाखतकाराबद्दल तिनं काय म्हटलंय हे मला 18 मुलाखती घेतल्यानंतर आज मला कळलं. ते मी तुम्हाला वाचून दाखवतोय. यातल्या काही गोष्टी तुम्हाला माझ्याशी रिलेट वाटल्या तर तो योगायोग समजावा, त्याची उत्तरं या मॅडम देतात. मुलाखतकार एक दिवस अगोदर गेला. त्याने त्याला विचारलं, तुम्ही एक दिवस आधीच कसे आलात? देखना, रुबाबदार, गंभीर, हे प्रसाद ओकांबद्दलचं. तो माझ्याबरोबर त्याच्या पहिल्या संभाषणात स्पष्ट सांगतो, मला नेहमी मुलाखती आधी ज्यांची मुलाखत घ्यायची आहे त्या व्यक्तीला जाणून घेणं आवश्यक वाटतं. मी या दोघींना अगोदर फोन केला होता. तरच त्या माणसांचं असणं त्यांच्या मुलाखतीतून नीट दिसतं. दिवसभर तो माझं निरीक्षण करतो हे मला जाणवत राहतं. डोळ्यांच्या एका कोपऱ्यातून मीही तशी खात्री करून घेते अधूनमधून. काम संपण्यापूर्वी काही वेळ तो मला जेवणाचं आमंत्रण देतो. फार नाही, तासभर देण्यासाठीची विनंती. एरवी खरं तर मी नाहीच म्हटलं असतं, पण का कोण जाणे याचा आग्रह मला सोडवत नाही. माझा मेकअप मन मिश्किलपणे माझ्याकडे पाहतो. डोळे मिचकावत माझी चेष्टा करतो. एरवीपेक्षा मी वेगळी वागताना पाहून त्याला गंमत वाटते. मीही हसून उत्तरते, कुणी सांगावं बाबा, मला असं उदास पाहून कदाचित देवानच याला धाडलं असेल माझा एकटेपणा दूर करायला. आम्ही दोघे खळखळून हसतो. मी तर कित्येक दिवसांनी. मला असं वाटतं की मुलाखत घेणाऱ्यांच्या आयुष्यात मुलाखतकारांनी असं यावं. धन्यवाद. आज 18वा एपिसोड आहे आपला, 18वा अध्याय. पण आज जरा खूपच रंगली. म्हणजे मला भैरप्पांची मुलाखत आठवली आज सगळ्याच्यात. इतकी लोक रंगली या सगळ्या विषयामध्ये. मला फक्त 2 गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. म्हणजे आता तुम्ही जे 2 गोष्टी सांगितल्या, मला खरंच नेहमी असं वाटतं की इतिहास हा इतका एकांगी पद्धतीने शिकवला जातो. म्हणजे शिवाजी महाराज आम्हाला काय माहिती आहे, तर त्या 2-3 गोष्टी नेहमीच्या. अफजल खानाचा वध केला, आग्र्यातून सुटू वगैरे, याच गोष्टी आपण लहानपणी शिकतो. पण तुम्ही जे म्हटलं ते खरं आहे की शिवाजी महाराज एक चांगले स्थापत्यशास्त्रज्ञ होते, एक चांगले पर्यावरण तज्ज्ञ होते. दुष्काळावर मात कसं करावं त्यांना कळत होतं. अशा आम्ही आता नॅशनल बुक ट्रस्टतर्फे एक पुढच्या महिन्यामध्ये पुण्यामध्ये आम्ही एक 3 दिवसाची कार्यशाळा घेतोय आणि जेवढे तरुण लेखक आहेत शिवाजी महाराजांवर लिहिणारे असे एक 7-8 मुलं आम्ही निवडलेली आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही शिवाजी महाराजांचा हा जो वेगळ्या प्रकारचा डायमेन्शन आहे याच्यावरती चर्चा करणार आहोत. एक. दुसरं, महाराजांनंतर इतिहास लोकांना एवढा माहिती पण नाहीये. म्हणजे ताराराणीचा इतिहास की लोकांना माहिती आहे. तर अशा त्या अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. त्याच्यावरती आम्ही काम करतोय. एक 3 दिवसाचा परिसंवाद ठेवणार आहोत आणि सगळ्यांना एकत्र करणार आहोत. मी आग्रहाने तुम्हालाही त्यावेळेस नक्की बोलेल एक त्या सगळ्या विषयामध्ये. दुसरं, मला म्हणजे तुम्ही जे थोडंसं निराशेने मांडलं की आता खूप जनरेशन बदलली आहे आणि आता नवीन पिढी या सगळ्या गोष्टी
कशा बघतायत. मी तुम्हाला पुणे पुस्तक महोत्सवाचं उदाहरण सांगतो. हे जेव्हा आम्ही पुस्तक महोत्सव सुरू केलं तर आम्हाला असं वाटतं की 10-20 हजार लोक येतील, पण पहिल्याच याला जवळजवळ 4 लाख लोक आली आणि दुसऱ्या याला 10 लाख आली. तुम्हाला सांगतो या 10 लाखामध्ये जवळजवळ 60% तरुण होते. म्हणजे वाचनाची आवड या लोकांमध्ये आहे. आपण त्यांना संधी दिली पाहिजे. आम्ही तो प्रयत्न करतोय. आज तुमच्या रूपाने त्याला इतके लोक आली, चर्चा झाली. तुमचा विषय तर आम्हाला इतक्या ह्याच्यामध्ये आम्ही यांचं तर बघून बघून खूप गोष्टी बघितल्या आहेत, पण तुम्ही आज हा जो विषय मांडला म्हणजे त्याच्यावर एक चर्चा झाली म्हणजे थोडंसं काही ना काही. तर मला वाटतं की या सगळ्या गोष्टीचा उपयोग होतो. त्यामुळे तुमचं दोघांचंही मनापासून मी या विषयासाठी आभार मानतो. आणि पुढच्या काळात आपण यातल्या काही ॲक्टिव्हिटी करू म्हणजे थोड्याशा, आणि त्यातनं चांगलं करता येईल हा प्रयत्न करू. म्हणजे आम्ही नॅशनल बुक ट्रस्ट म्हणून तर खूप गोष्टी या विषयात करायच्या पुढच्या काळात ठरवतोय. अनेक ॲक्टिव्हिटी पुढच्या काळात आम्ही करतो आहोत. आणि त्यामुळे अशा सगळ्या विषयामध्ये तुम्ही आमच्यावर राहिला तर अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल. थँक्यू.